मंडळी, आज शरद पवारांचा 80वा वाढदिवस आहे, त्यामुळे सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. शरद पवारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत धनंजय मुंडे हे त्यांना देव माणूस म्हणाले. त्यांच्या भाषणात धनंजय मुंडे म्हणाले की 1993 साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपात मृत्यूने थैमान घातलेले असताना त्या मृत्यूला देखील जगण्याची उमेद दिलेला माणसातला देव मी शरद पवार यांच्या रूपात पाहिला. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना दिलेल्या 7 मिनिटांच्या वेळेत त्यांचं कर्तृत्व मांडणं ही अशक्य बाब आहे. त्यांचं नेतृत्व हिमालय इतकं उंच अटळ आहे. शरद पवार यांचे विचार हे एक चालते बोलते विद्यापीठ आहेत. तसेच माझ्यासाठी ते एक शक्तीपीठ आहेत, असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे शरद पवारांविषयी म्हणाले. तसंच या अगोदर ट्विट करत ते म्हणाले होते की पवार साहेब एक नाव नाही, ती एक कारकीर्द आहेत, ती एक मोहीम, एक वसा आहेत. राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या माझ्यासारख्या लाखो तरुणांसाठी एक दिशा आहेत. आदरणीय पवार साहेबांना जन्मदिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती सुद्धा आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडे हे त्यांना अभिवादन करत म्हणाले की आप्पा, खरं तर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत. तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्वर्गीय आप्पांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अशा प्रकारे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.